थंडीचे दिवस असो किंवा उन्हाळा असो, काहीतरी चटपटीत खायला लागतं आपल्याला. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी चटपटीत बनणारा असा टोमॅटो सार. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. भातासोबत किंवा पोटासाठी काही हलकं खायचं असेल तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. इथे मी 4 मध्यम आकाराचे लाल टोमॅटो घेतले आहे. हे आपण कुकरला 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करूया. त्यासाठी मी इथे खोवलेलं ओलं नारळ घेतलेलं आहे 3 चमचे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, जिरे घेतले आहे अर्धा चमचा. सगळं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. 1 चमचा मी इथे लाल तिखट घालते आहे, अर्धा चमचा हळद घालते आहे. पाणी घालून आपण याला छान बारीक वाटून घेणार आहोत. इथे आपले टोमॅटो पण शिजले आहे. टोमॅटोच्या वरची साल मी काढून घेणार आहे आणि आपल्याला हे टोमॅटो आता मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. छान थंड झाल्यानंतरच आपण याला मिक्सरला वाटणार आहोत. हे बघा, इथे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आहे. छान बारीक प्युरी करून घ्यायची याची आपल्याला. इथे मी कढईत 2 चमचे तेल घेतलं आहे फोडणीसाठी. तेल छान गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले आहे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये 3 ते 4 मी लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहे. याने खूप छान चव येते. छान लाल झाल्यानंतर थोडी हिंग घालणार आहे मी. कढीपत्ताही घातला आहे मी इथे. हिंग घातल्यानंतर व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ते घालणार आहे. वाटण आपण इथे छान तेलावर परतून घेणार आहोत. हे बघा, छान इथे परतल्या गेलं आहे. आता आपण जी टोमॅटो प्युरी केली होती मिक्सरला वाटून ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत. याला पण आपण छान आता एकत्र करून घेऊया आणि आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. जितकं आपल्याला पातळ किंवा घट्ट हवं असेल त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी घातलं आहे. थोडं मीठ घातलं आहे चवीला आणि अगदी थोडासा मी इथे गूळ घातला आहे. तुम्ही गुळाऐवजी इथे साखरही घालू शकतात, पण याच्यामुळे खूप अशी चटपटीत छान अशी आंबट गोड चव येते. साराला छान खळखळून उकळी आणून घ्यायची आहे. आता आपण हे बोलमध्ये काढून घेऊया. इथे आपला टोमॅटो सार खाण्यासाठी अगदी तयार आहे. खूपच छान असा रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता ते. तुम्ही हा टोमॅटो सार छान अशा वाफळत्या भातासोबत खाऊ शकतात किंवा थोडं पातळ करून सूप म्हणूनही पिऊ शकतात. वरतून थोडी कोथिंबीर घालूया जेणेकरून आपल्या टोमॅटो सारची चव अजून वाढेल. तुम्हाला या टोमॅटो सारची रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.